हो बॅट्समन कोण कोण आहे? चला हे करा, स्कोर चालू करा. पहिला चेंडू मात्र तुषारने खेळलाय. एका धावेने मात्र आपलं खातं उघडतोय संघासाठी. पप्पाने तुझ्यानंतर गोपीशेठ जयवाळकर, दोस्ती क्रिकेट क्लब उमरे. फलंदाजी करणारा संघ तर गोलंदाजी करणारा संघ साई स्पोर्ट द्यायला पाहिजे ना लोणी. माहिती हो यावेळी मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर सीमारेषेवरती असणारा चौकार मात्र वसूल केला जातोय. संख्या जाऊन पोहोचते 5 वरती. नितीनच्या बॅट मधून निघालेला स्क्वेअर लेगच्या दिशेने एक अफलातून असा चौकार. शिवराणा चषक 2021 चा रणसंग्राम मात्र मैदानावरती आपण पाहतोय. 6वा सामना आजच्या दिवसभरातील हा 6वा सामना. चला सर्व विजयी संघाचे संघनायक आपण समालोचन कक्षाच्या समोर संदीपभाई पवार यांची भेट घ्यायची. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळला. एक चौकार आणि लागोपाठ षटकार. एक स्फोटक षटकार मात्र पाहायला मिळतोय नितीनच्या बॅटवर. लागले त्या ठिकाणी आपण पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन नितीन. 78 मीटरचा षटकार समोरच्या साईड स्क्रीनवरती आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन नितीन, 78 मीटरचा षटकार. या मात्र पुन्हा एकदा बरसलाय. चेंडू मात्र सरळ जातोय. 1 बाउन्स 4. एक आपलातून चौकार. चौकार षटकार चौकार. सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होते. पहिल्याच षटकामध्ये एक ताबडतोब फलंदाजीचं प्रदर्शन होतंय. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र पाहायला मिळते. मागच्या बऱ्याच वेळापासून आपण पाहिलं की एक संत गतीचा सामना, कमी धावसंख्येचा सामना, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर कप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी पूर्ण करतोय नितीन. जितकं कौतुक करावं तितकं कमी. नितीननं आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, दुहेरी धाव, म्हणजे पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढून दिल्यानंतर आपण पाहिलं की नितीननं आपल्या संघासाठी उपयुक्त फलंदाजी केली. थोडंसं महागडं षटक आतापर्यंत. या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खेळा. पॉईंटच्या डोक्यावर मारलेला चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेकडे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. 4 धावांचा मैदानावरची सर्व संघनायकांना सूचना. आतापर्यंत विजयी झालेले सर्व संघनायक, बेलापूर संघाचे संघनायक, त्याच्यानंतर नारायणगाव संघाचे संघनायक, SJ टायगर संघाचे संघनायक, आपण सर्वांनी 5 मिनिटाच्या पसायदान आळंदी संघाचे संघनायक 5 मिनिटाच्या आत आपण सर्वांनी समोर यायचं. समालोचन कक्षाच्या समोर संदीपभाई पवार यांची भेट घ्यायची. गोलंदाजी मार्कवरती जॉन्टी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो जॉन्टी. स्ट्राईकचा फलंदाज तुषार. आखोड टप्प्याचा चेंडू. चेंडू खेळायला पाहिजे. चेंडू मात्र सरळ सीमा पार चौकार.
3 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव, तुफानी हल्ला चढवलाय. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, वादळी, झंझावती, सुनामी, डायनामाइट फलंदाजी मात्र या सामन्यामध्ये केली आपल्या संघासाठी. या मात्र फुलटॉस, चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार, लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार. एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती आपण पाहतोय. गोपीशेठ जळगावकर यांचा दोस्ती क्रिकेट क्लब उमरे. यावेळी मात्र पुन्हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक सुरेख क्षेत्ररक्षण, निश्चितपणे 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होतोय का, परंतु निश्चितपणे 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 5 चौकार आणि 1 षटकार. एक स्फोटक, आक्रमक, विध्वंसक, सुनामी फलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती. या मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू मात्र आपण पाहूया. पंचांचा इशारा, 4 धावांचा मात्र इशारा येतोय. याच्यानंतर होणारा सामना आळंदी विरुद्ध नारायणगाव. तर मैदानावरती मात्र आपण पाहतोय की एक जबरदस्त स्फोटक फलंदाजी करतोय तुषार आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी केली आपल्या संघासाठी नितीन. या मात्र पुन्हा एक चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव घेतले, निश्चितपणे एका धावेवरती समाधान. आळंदी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. त्याच्यानंतर जो दुसरा सामना होईल तो SJ टायगर्स विरुद्ध लोणी, दादाबाई लोणी. आता हे आलं नाही का? गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय निलेश. नारायणगाव आणि आळंदी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करून घ्यायचे. येतो ना सर, 1 मिनिट लिहायला तर पाहिजे मला. नारायणगाव आळंदी 6 एकदम लक्षात राहतील का? आळंदी दुसरा बोलत SJ टायगर. हा, कुठल्यातला विनर? पहिल्यातला. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाचा सामना बेलापूर विरुद्ध तिसरा सामना होईल. याच्यानंतर जो सामना होईल नारायणगाव विरुद्ध आळंदी, दुसरा SJ टायगर विरुद्ध दादाबाई लोणी. गोलंदाज निलेश. या मात्र चेंडू खेळाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. धावत मात्र सुटलाय. यावेळी मात्र त्याग करावा लागेल, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण करतोय गोलंदाज. नारायणगाव आणि आळंदी, आळंदी संघाचे संघनायक तिसरा कॉल आहे आपल्यासाठी. आळंदी संघाचे संघनायक आपल्यासाठी तिसरा कॉल आहे. नाणेफेकीसाठी यायचं. क्या घोटाळा आहे सर? पेन अभी दूसरा किसका ले? पेन नहीं. 46 धाव संख्या 46. या मात्र
जबरदस्त स्ट्रोक खेळला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर हवेमध्ये लँड झालेलं नाही. जमीन समांतर फटका खेळाय. दुसऱ्या धावेसाठी मात्र निश्चितपणे दबाव मात्र आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये नितीननं सुरेख फलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये चौकारांचा पाऊस तुषारनं देखील पाडला. आपल्याकडे मराठीमध्ये म्हटलं जातं, डवळ्या शेजारी पवळा बांधला, वाढ नाही पण गुण लागला. अशा प्रकारची दोन्ही फलंदाजाची दमदार अशी कामगिरी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी धावसंख्या जाऊन पोहोचते 49. बाईकचा इशारा होतो पंचांकडून. निश्चितपणे यावेळी मात्र या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 झाले आणि 50 धावा बनवायचे. 49 धावा झालेले आहेत, 50 धावा बनवायचे. हा याच्यानंतरचे सामने सुद्धा 3 षटकांचे सामने असतील. नारायणगाव विरुद्ध आळंदी तो सामना असेल. त्याच्यानंतर SJ टायगर विरुद्ध दादाबाई लोणी. आणि तिसरा सामना आमच्या पंचांच्या माहितीसाठी या सामन्यातला विनर आणि बेलापूर. चला सलामीचे फलंदाज थोडस पंचांकडे तरी बघा, कारण पंचांची मॅरेथॉन कामगिरी आपण मैदानावरती पाहतोय. आपण एक सामना खेळतोय, येतोय, जातोय, परंतु पंचांची मॅरेथॉन कामगिरी, त्याच पद्धतीने मॅरेथॉन कामगिरी आमचे tenniscricket.in चे सर्व कॅमेरामॅन, ऊन वारा पाऊस या सर्वांशी सामना करत कॅमेरामन विघ्नेश धुळे, राकेश इरमाळी, रोहित माळी, आमचे ऑनलाईन स्कोरर मनोज वाघ आणि आयुष, tenniscricket.in चे हेड गौरव सावंत, मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान सांगोला. आपल्या सर्वांचं श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. एक चांगली स्पर्धा या निमित्तानं आपण पाहतोय. बेलापूर संघाने या स्पर्धेतला पहिला सामना जिंकलाय, जातो त्यांचा या स्पर्धेतला आज म्हणजे जो शेवटचा सामना होईल, या सामन्यातला विजय संघ विरुद्ध बेलापूर. चला सामन्याचे नाणेफेक करून घ्या. नारायणगाव विरुद्ध आळंदी आणि दोन्ही कॅप्टन सूचना असेल, आपलं डिसिजन इथंच सांगायचंय. कॅमेरामन थोडासा टॉस होतो समालोचन कक्षाकडे. कॅमेरामन इकडे कोण आहे? कॅमेरा कोण आहे? तिकडचं कोण आहे कॅमेरा? ठीक आहे, इथं समोर आहे. विघ्नेश आहे. समालोचन कक्षाच्या समोर नाणेफेक. आमचे दोन्ही कॅमेरामन. नारायणगाव विरुद्ध आळंदी. सन्माननीय भाऊसाहेब साळवे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. एक चांगली स्पर्धा आणि दोन्ही संघ नायक. टॉस विन कोण? आळंदी का? सर काय डिसिजन आपलं? क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला सूचना आहे. चला जाऊया मैदानावरती. हा सामना जिंकण्यासाठी मात्र 50 धावांची आवश्यकता, म्हणजे 18 चेंडू 50 धावा. पहिला चेंडू उत्तुंग फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. पहिला धक्का.
आपल्याला मनाला प्रश्न पडतो 18 चेंडू मध्ये 50 धावा होतात का, परंतु आपण व्यासपीठावरती पाहतोय बेलापूर संघाचा आकिब बागवान ज्याला जुन्नर मध्ये 18 चेंडू मध्ये 50 धावांचा पाऊस पडला होता. परवा मी उस्मानाबाद मध्ये समालोचन करत होतो शिवसैनिक चषक 2021. 13 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी. आजकाल क्रिकेट खूप फास्ट होत आहे. आपण 60 षटकांचे सामने पाहिले, 50 षटकांचे, त्याच्यानंतर 20 षटकांचे, आणि टेनिस क्रिकेटचे आपण सामने पाहतो अगदी 2 षटकांचे, 3 षटकांचे, 4 षटकांचे सामने. हा मैदानावरती सुरू असणारा 3 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी करताना 49 धावा फटकावल्या गेलेत आणि 50 धावांचं लक्ष. स्ट्राईकचा फलंदाज निलेश, एक निर्धाव चेंडू. नॉन स्ट्राईक एंडला जॉन्टी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश. एक संघर्ष, मात्र मोठा संघर्ष आपण पाहतोय. मैदान सुद्धा आपण पाहतोय श्रीरामपूरचं हे शिवराणा चषक स्पर्धेचं आकर्षक मैदान. या मात्र स्ट्रोक खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती बेडाऊनच्या क्षेत्ररक्षकाला मिस करून चेंडू पुढे जातोय. निश्चितपणे 1 धाव. याच्यानंतर होणारा सामना नारायणगाव विरुद्ध आळंदी. पसायदान आळंदी संघानं नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्याच्यानंतर दुसरा सामना एच.जे. टायगर विरुद्ध दादाबाई लोणी, आणि त्याच्यानंतर तिसरा सामना बेलापूर विरुद्ध या सामन्यातला विजयी संघ. सर आहे का ना कॅमेराची ती कोण बसा नको तिकडे समोरचं. tenniscricket.in त्याच्या समोर जे 3-4 प्रेक्षक बसले, बहुधा दादाबाई लोणी. ते हलवतात कॅमेरा. थोडस पुढे सरकायचं आपण, थोडस कॅमेरा इथं हलतोय तो, थोडस पुढे सरका आपण. बाजूला बस. खुर्चीवरती बसलेले 4-5 प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, नाही वरती कॅमेराच्या बाजूला. आणि वरचे सुद्धा आपण थोडीशी काळजी घ्यायची. या दरम्यान एक चेंडू खेळला गेला आहे. चेंडू मात्र सरळ जातोय तो सीमापार चौकार. जॉन्टी, ज्या पद्धतीनं जॉन्टीच्या गोलंदाजीवरती धावा वसूल केल्या होत्या, अगदी तशा प्रकारची फलंदाजी मात्र जॉन्टीने आपल्या संघासाठी करावी लागेल. यावेळी मात्र खूपच उजव्या एसटीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंचांनी आपले दोन्ही हात हवेमध्ये समांतर करून समालोचन कक्षाकडे मात्र स्कोररकडे इशारा दिलाय की हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन. फुलटॉस चेंडू बनवून खेळलाय. चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या वरून षटकार. एक आपला थोडासा षटकार मारला गेलाय. आपण समोर जे साईड स्क्रीन लागले त्या साईड स्क्रीन वरती पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन जॉन्टी, 68 मीटरचा षटकार. जे समोर साईड स्क्रीन लागले, ज्या ठिकाणी बेलापूरचे खेळाडू बसले त्यांच्या डोक्याच्या वरती एक साईड स्क्रीन लागले, त्याच्यावरती आपण पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन जॉन्टी, 68 मीटरचा षटकार. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज स्ट्राईकचा फलंदाज निलेश. बॉलर यावेळी मात्र बरसलाय. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त स्फोटक षटकार. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण गोलंदाज पाहतोय दादा. गोलंदाज जरी दादा असला तर फलंदाजाची दादागिरी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक षटकार मात्र मारलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. एक जबरदस्त षटकार मात्र निलेशच्या बॅट मधून. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दादा. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे प्रयत्न होतोय. आपण पाहतोय यावेळी मात्र
धावबाद करण्याची संधी होती, परंतु फलंदाज आपल्या स्क्रीन मध्ये सुरक्षित या 2 धावांनी धावसंख्येत भर असेल, धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं की आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवराणा चषक 2021 या स्पर्धेचं 2रं वर्ष आणि स्पर्धेची उंची मात्र दिवसेंदिवस वाढते. आपण पाहतोय की एक आकर्षक प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, खेळाडूंसाठी पॅव्हेलियन, एक चांगली स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणि खेळाडूंसाठी. पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा निलेश बरसला, एक लांब लचक असा षटकार मात्र मारलाय. त्याच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं की 2 षटकार उत्तुंग, जबरदस्त स्फोटक फलंदाजी. पुन्हा एकदा बरसला, यावेळी मात्र षटकार जबरदस्त. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन करतोय मैदानावरती निलेश. आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार, वादळी, झंझावती, स्फोटक, आक्रमक, विध्वंसक, सुनामी, डायनामाइट, झंझावती फलंदाजी करतोय मैदानावरती निलेश. एक अवकाळी पावसाप्रमाणे मैदानावरती बरसतोय. आपल्याला माहित आहे अवकाळी पाऊस ज्या ज्या वेळी झालाय त्या त्यावेळी सर्व नेस्त नाबूद केले, सर्व नष्ट झाले. मैदानावरती तसंच चित्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय निश्चितपणे. यावेळी मात्र समर्पण करतोय, गरज नसताना केलेला थोडासा प्रयत्न होता, परंतु माहित आहे 3 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे मात्र थोडस. आणि आपण पाहिलं की थोडीशी एनर्जी, कारण 3 षटकार या षटकामध्ये मारले गेले, त्याच्यानंतर दुसरी धाव. त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहतो की सर्वात महत्वाचा जो घटक करतो तो फिटनेस. आता दुसऱ्या धावेसाठी मात्र निलेशने नकार दिला होता. जॉन्टीला मात्र दुसरी धाव घेऊन स्ट्राईक वरती निलेशला पाठवायचं होतं. धावसंख्या 2/33, 1.5 षटकामध्ये. 7 असेल ना, 7-23 ना, 7 असेल ना, 7 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती काय होते पाहूया. हो, यावेळी मात्र सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. आणि आता मात्र आपण सामना पाहतोय. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. पहिल्याच दिवशी एक महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेली स्पर्धा, अर्थातच शिवराणा चषक 2021 चा रणसंग्राम. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन, ज्यानं आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी केली होती. आता मात्र त्याच्यावरती जबाबदारी असणार आहे आपण केलेल्या धावा वाचवण्याची, कारण नितीननं सुद्धा एकाच षटकामध्ये 3 चौकार, 1 षटकार मारला होता. ती जबाबदारी मात्र आता त्याच्यावरती असणार आहे धावा वाचवण्याची. समोर हो, यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर राहिलेला, खाली राहिलेला चेंडू. 5 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. काय होणार या सामन्याचं समीकरण? 5 चेंडू 17 धावा.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, 4 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. मैदानावरती सुरू असणारा सामना साई स्पोर्ट लोणी विरुद्ध गोपीशेठ जायवाळकर दोस्ती क्रिकेट क्लब उमरे. खऱ्या अर्थाला आपण पाहिलं नितीन आणि तुषारने जी फलंदाजी केली होती, त्यांच्या संघाचे संघ मालक राहुरीचे प्रसिद्ध उद्योजक, हो हो काय गोलंदाजी आहे, एक अफलातून गोलंदाजी. आपण पाहिलं ज्यावेळीपासून 2020 क्रिकेट आलं त्यावेळी गोलंदाजाची अक्षरशः कत्तल केली जाते, परंतु लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा पराक्रम. मी अगोदर सांगितलं की हा संघ गोपीशेठ दैवाळकरांचा संघ आहे राहुरीचा, जे राहुरीचे एक उद्योजक आहेत सराफ व्यवसायामध्ये. आणि गोपीशेठ दैवाळकरांच्या संघातला हा कोहिनूर हिरा, याचा शोध लावला गोपीशेठ दैवाळकरांनी. गोलंदाजी मार्फत पुन्हा असेल गोलंदाज नितीन. या मात्र फटका खेळ आहे, थोडासा निराश असेल निलेश, कारण पहिले 3 चेंडू निर्धाव खेळले, दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे 2 धावा. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी. मी अगोदरच सांगितलं की एका षटकामध्ये फलंदाजी करताना 3 चौकार 1 षटकार नितीननं मारला होता आणि त्याच्यावरती ती जबाबदारी होती आपण ज्या धावा केले त्या धावा वाचवायची. आणि आतापर्यंत आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवतोय नितीन, परंतु सामना अजून संपलेला नाही. संघर्षाच्या काळात स्वतःला समजून सांगा सामना अजून संपला नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. यावेळी मात्र चेंडू खेळ आहे, परंतु निश्चितपणे धाव घेण्याचा प्रयत्न नसेल, कारण आता सामना थोडासा दूर आपण पाहतोय. एका चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. चला याच्यानंतरचा जो संघ असेल त्यांनी लगेच हा सामना संपल्यावर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचंय. जो संघ जिंकणार आहे त्या संघाच्या कॅप्टननं समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. यावेळी मात्र शेवटचा चेंडू खेळ आहे, फलंदाज बाद होतो. चला गोपीशेठ दैवाळकर दोस्ती क्रिकेट क्लब उमरे संघाचे संघ आहे, थोडस समालोचन कक्षाच्या समोर या. कारण आपल्याला माहित आहे याच्यानंतर आपल्याला 3 सामने आहेत. आळंदी विरुद्ध नारायणगाव आहे. आनंदीची टीम कुठली होती पहिले? पसायदान आळंदी. हे ना आत्ताच टीम आहे ना तुमची